मित्रांनो, रोजच्या प्रमाणे शेरडासांना गहू टाकलाय, कशी खायला लागली ती बघा. एक नंबर खाते ती गहू. रोज सकाळ सकाळ टाकल्यामुळं त्यांची तब्येत बी चांगली राहते. तर खाली जावं म्हणलं शेतात, बघावं काय आहे काय नाही. तर जावं म्हणलं कलिंगडाच्या प्लॉटवर आलो. तर बघावं म्हणलं कसं झालंय काय परिस्थिती. 2 दिवस झाला आपण औषधं तर सोडली ती. आजचा मित्रांनो 12वा दिवस आहे, पण प्लॉटची तुम्ही कंडिशन बघू शकता. जबरदस्त नादखोळा, एक नंबर प्लॉट दिसायला लागला आहे. कुठली रोगराई नाही काय नाही, एक नंबर आहे प्लॉट. तर जबरदस्त जमला मित्रांनो 12व्या दिवशीच. एवढा थंडी संध्याकाळी आहे, दिवसा ऊन आहे, तरी बी आपण प्लॉटला निगा राखण्यात काय कुठे कमी पडलेलं नाही. जबरदस्त प्लॉटची परिस्थिती आहे. एक नंबर प्लॉट झालेला आहे. मस्त वाटायला लागले. सापळं बघावं म्हणलं की तर चिटकली ती. काय करावं, ह्यांना मारायची इच्छा नाही, पण प्लॉटवर आपल्या काय ठेवत नाही ती, म्हणून ती सापळं लावायची पाळी आलेली आहे मित्रांनो. आता खाली आलोय, बघावं म्हणलं मोटरी तर लाईट तर आहे आणि मोटर तर चालू नाही. त्या हेवर आलो, बघितलं तर रात्री 12ला लाईट आलेली आहे. पाणी तर खोल गेलेलं आहे आणि आता चालूला तर मोटरी बंद आहे. त्या काय झालंय काय नाही बघावं म्हणलं. चला स्टार्टरपर्यंत पोहोचलो मित्रांनो. उघडून बघितलं तर काय SPP फॉल्ट दावायला लागले. हे रोजचीच कटकट आहे शेतकऱ्याच्या मागं मित्रांनो, लय अवघड आहे. पहाटे 5 वाजल्यापासून पुढे तर मोटरी चलतच नाही. त्या इतकी बेकार परिस्थिती शेतकऱ्याची आहे, काय सांगू नका. उन्हाचं प्रमाण वाढलंय, पाणी तर द्यावंच लागतंय. तर असू द्या, आता आपल्याला दुसरा प्लॉट कलिंगडाचा तयार केलेला आहे मित्रांनो. हे बघावं म्हणलं. मल्चिंगचं बंडल बी काल येऊन पडल्याचं. ड्रिप तर हातराचं पूर्णपणे झालेला आहे काल. आता आज आणि उद्या 2 दिवसात आपल्याला पूर्णपणे या प्लॉटवरती मल्चिंग हातरून घ्यायचं आहे आणि पूर्ण लागण करून घ्यायची आहे. बघू काय होतंय काय नाही. एक नंबर रान. तर कालच आपण पाणी सोडून बघितलेलं आहे. चांगलं भिजलंय, पाणी चांगलं पडतंय, त्यामुळं चांगलं आहे, म्हणजे काय अडचण नाही. तवर तर काय इकडं बघितलं मित्रांनो, सूर्यदेवानं दर्शन दिलंय. एक नंबर पोझिशनमध्ये दिसायला लागले. वातावरण बघू शकता, सकाळ सकाळ थंड वातावरण, सूर्यानं दर्शन दिलं आणि जबरदस्त भारी वाटतंय. धन्यवाद मित्रांनो.